तिसरी गोष्ट ही स्थूल लक्ष्मी जर आम्हाला आनंद द्यावी अशी वाटत असेल, कारण की शेवटी पैसा कमवायचा कसा? आनंदासाठीच ना. सगळे काही आपण करतोय ते आनंदासाठी करतोय. मग त्यासाठी संतांनी एक शास्त्र आधार आपल्याला सांगितला. आपल्याकडे बघा तर्पण विधी असतो, हवन करतो, तर्पण करतो. 1/2 भाग हवनाचा हा तर्पण केला जातो, त्याचा 1/2 भाग. अशा पद्धतीने 1/2 ही आपल्याकडं शास्त्राधार दिलेली गोष्ट आहे. स्थूल लक्ष्मी जर आपल्याला आनंदमय करावी असं वाटत असेल तर सर्व संतांनी एकमुखाने सांगितलंय, आपल्या उत्पन्नातला 1/2 भाग, 1/2 हा समाज हितासाठी, राम कार्यासाठी, निस्वार्थ जिथं कार्य चालतं अशा गोष्टींसाठी खर्च करावा. 1/2 भाग.